मॉर्निंग एव्हरीवन. कशा आहात तुम्ही? मस्त आहात ना? मस्त राहा, स्वस्त राहा. आज आता लाडूचा डान्स, तर लाडूच्या डान्सची तयारी चालू केली मॉर्निंगला. तर मॉर्निंगला सुरुवात केली. लाडूच्या पप्पांनीच तिला ड्रेस वगैरे घालून दिला आहे. तर बघा, आणि मी त्याला मग नंतर तयारी करून देणार. तर पण सर्वात आधी तिच्या स्कूलचे युनिफॉर्म तिला बॅगमध्ये न्यायचा होता. तर तेच मेकअपची तयारी, डान्स वगैरे झाल्यानंतर तिचे टीचर्स तिला युनिफॉर्म घालून देणार होते. तर त्यासाठी मी तो आधी पॅक करून घेतला. त्यानंतर मी माझी रावांनी माझी खूप हेल्प केली आणि एंडिंगच्या एंडिंगपर्यंत माझ्या मिस्टरांनी मला हेल्प केली आहे. तर बघा, तिला ड्रेस वगैरे माझ्या मिस्टरांनीच घालून दिला आहे. तर लाडूबाईची भरपूर दोघं जण आम्ही लागलो. तरी तेव्हा तिचं लवकर तयारीला पूर्ण जे 1 तास लागला आहे, 1 ते 1.5 तास लागला आहे तिच्या तयारी करायसाठी. तर मग मी तिला सर्वात आधी मॉइश्चरायझर लावून दिलं आहे चेहऱ्याला. तर बघा, लाडूबाई कशी पाय आवळत होती. तर व्हिडिओ लॉंग होणार यासाठी थोडं स्पीड वाढवली आहे व्हिडिओची. तर सर्वात आधी मॉइश्चरायझर लावून दिला आहे, त्यानंतर लावला आहे फाउंडेशन लावून घेतला आहे मी तिला. तर मग त्यानंतर मी तिला छान ब्लेंड केला आहे. तर बघा किती सुंदर. माझी मुलगी बिलकुल रडत नाही. तिला मेकअपचा एवढा छंद आहे, विचारू नका. बघा कशी शांत बसली होती. बघा 10 वेळा आपल्या हाताला छान अशी इकडे तिकडे चेहऱ्याला टच करत होती आणि मस्त शांतपणे बसली होती माझी लाडूबाई. छान ब्लेंड पण करू दिलं माझ्या बाळानं. मला काही त्रास नाही दिला. पूर्ण एंडिंग मेकअप होतले माझ्या मुलीनं. मला काही इतका पण त्रास नाही दिला, काहीच त्रास नाही दिला. तर बघा, तिचा ड्रेस होता थोडा लूज. तर त्यामुळे ती बघा कशी छान अशी आपले पाय आपटत होती. तिला खूप आनंद होता का माझा डान्स आहे आणि माझा डान्स असल्यामुळे मला छान तयारी करायला मिळणार आहे. तर बघा कशी छान मटकत आहे ना ती. मग त्यानंतर घेतला आहे क्रीम लावून तिला. बेबी क्रीमच लावली आहे मी, स्पेशल आणली होती मेकअपसाठी तिला. तर बघा छान ते पण ब्लेंड करून घेतली आहे मी मस्त तिच्या चेहऱ्यावर सूट होण्यालाही. तर मी सगळा मेकअप मी स्वतःच केला आहे. माझ्या मिस्टरांनी माझी हेल्प केली आहे. तर बघा, मी छान लाडूला पॉईंट आणि छान लावून घेतला आहे. त्यानंतर ब्लेंड करून घेतला आहे मी. तर बघा, तर मधामधात काही सामान दिसत नव्हतं, तर मग थोडं इकडे तिकडे जावं लागतेच. मग त्यानंतर मी ब्लेंड करून घेतला आहे. बघा छान सुंदर. आणि माझं बाळ एवढं शांत बसलं आहे. मस्त तिला उशी दिली आहे टेकासाठी. तर मस्त महाराणीसारखी टेकून बसली होती माझं पिल्लू. पाय छान हलवत बसली होती आणि खूप अशी बुजुर्ग बाईसारखी बडबड करते बरं का. तिला कचकच नाही वाटलं पाहिजे यासाठी तिला अंदर स्लीप घालून दिली आहे, स्लीप फोल्ड केली. त्यानंतर तिला लॅगिन घालून दिली आहे, म्हणजे तिला ड्रेस रुतला नाही पाहिजे. तशी सॉफ्ट होता तरी पण ते थोडं कपडा असं कचकस वाटते. तर मग त्यानंतर तिच्या पप्पानी तिला घालून दिल्या आहे बांगड्या. भरपूर हेल्प केली माझ्या मिस्टरांनी, हेल्प केली माझी. तर खूप छान वाटलं मला. माझे मिस्टर मला हेल्प करते आणि माझी मुलगी मटकाला खूप हुशार आहे. तर मग छान त्यांनी सेट पण लावला आहे बांगड्याचा. बघा किती सुंदर सेट लावून दिला आहे, तिला घालून पण देत होते. तर बघा, त्यानंतर मी करून घेतला आहे लाडूचा ॲब्रो. म्हणजे तिला कथ्थक स्पेशल तिला डार्क मेकअप करायचा होता आणि त्याच्यासाठी डार्कच मेकअप असते. तर मग मी त्याचप्रमाणे मला टीचरनी सांगितलं की डार्क मेकअप करून द्या. तर मी तिचा त्याचप्रमाणे डार्क मेकअप करून घेतला आहे. ॲब्रो डार्क करायची होती आणि ती तयारी केल्यावर खूप सुंदर दिसत होती. तुम्ही कंटिन्यू स्किप न करता ब्लॉग बघा. तर बघा किती छान मस्त सुंदरपणे तयारी करून दिली माझ्या बाळाने. तर छान ॲब्रो करून घेतला आहे तिला, म्हणजे काही त्रास नाही झाला पाहिजे यासाठी मी शांतपणे तिचं सुंदर आरामाने छान करत होती. मग ते थोड्या लाईट झाल्या पाहिजे, एकदम भयानक नाही दिसला पाहिजे यासाठी तिला थोडं डीप करून घेतला आहे मी. तर बघा छान. तर त्यानंतर तिच्या पप्पाला वाटलं, म्हणजे तिच्या पप्पाला खूप काळजी आहे तिचीवाली. म्हणजे मुलगी किती वाजेपर्यंत प्रोग्राम होते किती नाही. तर तिच्या पप्पाने तिला जेवण चालून देत होते सकाळी आणि मी तयार करते. ती मरत होती बघा कशी छान हातपाय हलवते, मला नाही खायचं म्हणते. तर छान तिचे पप्पा तिला खरंच खूप काळजी घेते. सगळ्याच म्हणजे पालकांना असं वाटते आणि तिच्या पप्पाला सर्वात जास्त म्हणजे तिची खूप काळजी आहे आणि तिला जेवण चालू देते. ती म्हणाली नंतर मी पाणी पाहिजे, तर तिच्या पप्पाने तिला पाणीसुद्धा आणून दिलं आहे. बघा किती छान सेवा करते, खूप जीव लावते. पण सगळे पॅरेंट्सला जिथं जीव लावायचे तिथंच लावते आणि जिथं रागवायचं तिथं रागवतात पण माझे मिस्टर.
तर मग राग खूप भयानक आहे त्यांचा. तर मग त्याच्या आपण काही बोलत नाही. तर मग ती खात होती छान. मग तिला आला कंटाळा, म्हणत होती की मी नाही खात, मी स्कूलमध्ये खाणार. तर मी आज मॉर्निंगला बनवला होता पनीर पराठा. पनीर पराठ्याची रेसिपी बघायची आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला शेअर करीन तर व्हिडिओमध्ये. तर बघा छान. मग ती म्हणजे भरपूर असं स्किन बरोबर सारखी आली पाहिजे मेकअप, त्यासाठी भरपूर ब्लेंड करावं लागते आणि प्रत्येक गोष्ट व्यवस्थित झाली पाहिजे परफेक्ट. तर बघा किती छान टाळ्या वाजत होती मटकी. तिला खूप मजा येत होती. मस्त अशी ठुमकत होती. खूपच मस्ती करते. एवढी कार्टून आहे ना, खूप मस्ती करते. म्हणजे तिच्या मस्तीचं काही मिळच नाही समजा. खूप मस्ती करते. अशी महाराणीसारखी बसली होती. तिचे हात वगैरे बघा कसे एक्सप्रेशन करते ती. खूप हुशार आहे माझा लाडू. आणि ती डान्स पण 3-4 दिवसातच प्रॅक्टिस तिची पूर्ण कंप्लीट झाली आहे. आणि माझी लाडू खूप ॲक्टिव्ह आहे. तर तिला जास्त वेळ लागला नाही. आणि आम्ही पण तो कंटिन्यू म्हणजे डान्स प्रॅक्टिस नाही घेतली आहे तिचीवाली. फक्त 2 दिवस घेतली आहे. 2 दिवस म्हणजे ते 5 मिनटं अशीच प्रॅक्टिस घेतली आहे तिचीवाली. तरी पण ती परफेक्ट डान्स केला आहे तिने. तुम्ही कंटिन्यू ब्लॉगमध्ये बघत चला. ब्लॉगमध्ये तिचा डान्स बघण्यासाठी तुम्हाला ब्लॉग एंडिंगपर्यंत बघावं लागेल. तर त्यानंतर घेतला आहे मी मस्करा लावून लाडूला. तर म्हटलं लाडूला असं वरती मान कर. त्यानंतर तिला लायनर लावून घेतला आहे. तिला लायनर लावून द्यायचं होतं, ते पण डार्कमध्येच लावून द्यायचं होतं. क्लासिकल कथ्थक त्याचप्रमाणे तिचा लुक करायचा होता आपल्याला. तर माझं मधातच काय म्हणते लायनर दिसत नव्हतं. हे लाडूनं कुठं टाकलं तर माहीत नाही. तर माझ्याकडे होतं ते लॅक्मीचं 400 रुपयाचं घेतलं होतं मी. ते पण काही कामाचं नव्हतं, पण आखरी त्यानेच काम चालवलं, कारण की माझं दुसरं लायनर दिसत नव्हतं. मग माझ्या मिस्टरांनी, मी तिकडं बघत तेव्हापर्यंत माझ्या मिस्टरांनी लाडूला घालून दिले इयरिंग. तर बघा छान सुंदर तयारी करून देत आहे. माझे मिस्टर मला भरपूर हेल्प करत आहे. तर मग त्यांना कानातले घालून दिले लाडूला. बघा मी गेली होती, म्हटलं चला आपण बघू, शोधली मी अलमारीमध्ये, पण तरी पण मला ते लायनर मिळालं नाही. मॅडमना माहिती नाही कुठं टाकलं. तर मग म्हटलं चला जाऊ द्या, आपण जे आहे त्यानेच काम चालवावं. तर मग घरचं शोधून काही मिळालं नाही ते. त्यानंतर मग म्हटलं चला आपण जसं आहे तसं करायचं. तर मग तेच मी डबल रस 2-3दा घोटून घेतला आहे. त्यानंतर छान ती चालवतं लायनर. तर मग बघा त्यानंतर फायनली आपलं लायनर जे होतं तेच आपण लावून घेतलं आहे लाडूला. डार्क 2-3दा घोटून घेतला आहे. तर बघा छान लायनर लावताना पण सुद्धा असं डोळे तिने हलवले नाही आहे पापण्या, आणि परफेक्ट लागलं आहे ते. आणि माझी लाडू खूप शांतपणे बसली होती. तिला मेकअपची खूपच आवड आहे. जेव्हाचं तिला म्हणजे कळायला लागलं जसं मी करते तसं तिला असं वाटते मी पण केलं पाहिजे. माझ्या रावांना खूप काळजी, तिचा मेकअप बिघडला नाही पाहिजे, म्हणून इकडे तिकडे बिखरला नाही पाहिजे. तर माझ्या रावांनी घेतलाय फॅन लावून की लवकरात लवकर वाळलं पाहिजे, मुलांना त्रास नाही झाला पाहिजे, यासाठी फॅनसुद्धा चालू करून असे समोर घेऊन होते. तर बघा मी डबल घोटून घेतलं आहे, कारण की ते काम नव्हतं करत. 400 रुपयाचं घेतलं होतं, तर लॅक्मीचं होतं, पण जाऊ द्या असो. पण आपण त्यानंतर आपलं काम झालं, हेच महत्त्वाचं ते होतं. तर आपल्या लाडूचा मेकअप पूर्ण झाला समजा. तर बघा लाडूचे पप्पा खूप काळजी घेते तिची. लाडूला खूप हौस आहे मटकाची. तर बघ त्यानंतर लावून घेतला आहे आपण तिला मस्करा. तर बघा मस्करा लावून घ्यायचा आहे छान सुंदर. आय मेकअप सुद्धा करून घ्यायचा आहे. तर मस्करा लावायच्या आधी आय मेकअप करून घेतला आहे मी. तर बघा
म्हणजे असं काही नाही, आपल्याला मला जे हातात आवडलं ते मी करून घेतलं. म्हणजे कसं दिसतंय नाही केलं काही यायला आलं हे ते करायचं ते नाही. तर मला जे माझ्या हातात आलं तसं मी करत गेली. त्यामुळे मी लाडूचा लवकरात लवकर मला मिनिमम 1 ते सव्वा तास लागला लाडूचा मेकअप करायसाठी. आणि मी व्हिडिओची स्पीड वाढवली आहे, तर त्यामुळे तो झाला आहे तरी 56 मिनटाचा आणि 56 मिनटं 4 सेकंडचा असा झाला आहे. तर व्हिडिओ खूप लॉंग झाला आहे, तरी पण बघा, कारण की तुम्हाला पण तुमच्या मुलीला क्लासिकल कथ्थकमध्ये जरी डान्समध्ये भाग घेतला असेल तर हा व्हिडिओद्वारे तुम्ही तुमच्या मुलीचा मेकअप किंवा कशा प्रकारे तयारी करायची तर यातून तुम्ही शिकू शकाल. तर थोडंसं काहीतरी आवडलं तर नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि त्यानंतर मग मी लावून घेतला आहे लाडूला मस्करा. तर बघा, लाडू डोळे म्हणजे बरोबर तिला म्हटलं की बंद कर, उघड, तर ते बरोबर केलं, परफेक्ट केलं तिनं. म्हणजे तिला म्हणजे डबल मला सांगावंही नाही लागलं आणि रागवा पण नाही लागलं. तिने सगळे म्हणजे व्यवस्थित केलं आहे मेकअप. तिचे पप्पा रागवत होते तिला, म्हणे की डोळे नको लावू, म्हणजे डोळ्याला अजून काळं काळं होणार ना. मग ते काळं काळ्याच्या चक्करमध्ये मग मेकअप म्हणजे कुठं डार्क कुठं लाईट असं होते, त्याच्यामुळे तिचे पप्पा तिला रागवत होते आणि फॅन घेऊन बरोबर उभे होते. तर बघा, एका म्हणजे बापाला आपल्या लेकीची किती काळजी असते ना, सगळ्यांनाच असते, पण माझ्या मिस्टरांना सर्व म्हणजे असं मला असं वाटते का त्यांना खूप जास्त आहे माझ्यापेक्षा. तर बघा, शांत म्हणजे बसली होती मस्त. पप्पा रागवते म्हणून इकडे तिकडे काहीच हालचाल नाही तिचीवाली. तर बघा, मग मी लावून घेत आहे लिप लायनर लावून घेतला आहे मी. तर बघा, लिप्सला आकार द्यायचा आहे. त्यांनी आकार दिला की आकार द्यायच्या आधी मी घेतला आहे लिप बाम लावून. तर लिप बाम लावलं की थोडं म्हणजे होटायला कडकपणा येत नाही. त्यानंतर आपल्याला लिपस्टिक लावायची. तर मग लाडूला मी आधी लिप बाम लावलेली, फिर मग त्यानंतर शेड दिला आहे मी. लिपस्टिकला आकार द्यायचा आहे, आकार देऊन घेतला. छान सुंदरपणे लिपस्टिक लागते प्रॉपरली, इकडे तिकडे कुठे जात नाही, व्यवस्थित लागते छान सुंदर. आणि लाडू बरोबर अशी करून म्हणजे तिच्या लिप्सचा पण आकार छान येत होता. म्हणजे तिला मला सांगावं नाही लागलं की कर, काहीच नाही सांगावं लागलं माझ्या बाळाला. तिला खूप मजा येत होती मेकअप करताना लाडूबाईला. तर त्यानंतर घेतली आहे आपण लिपस्टिक लावून. तर लिपस्टिक लावल्याशिवाय लुक काही येणार नाही. तर छोटी असल्यामुळे कोणत्या पण बाळाला आपण जेव्हा लिपस्टिक लावतो तर त्याआधी आपण त्यांना लिप बाम लावून देणं हे खूप गरजेची आहे. लिप बाम लावून दिलं तर आपल्या जे लिप्सला डायरेक्ट म्हणजे केमिकलचा स्पर्श न होता लिप बाम असते त्याच्यावर आधी, त्यानंतर आपण लिपस्टिक लावतात. लिपस्टिकमुळे जास्त इफेक्ट नाही होत आणि आपले होठ बाळांचे कडक नाही होत, बेकार म्हणजे ड्राय नाही होत आणि खूप सुंदर असे सॉफ्ट राहतात. तर मी फायनली तिला लिपस्टिक लावून घेतली आहे. मला असं वाटलं का साईडनं लागली असेल राव म्हणजे ते, म्हटलं नाही थोडं राहिलं होतं. तर मग मी ते लिप लायनरनी मी त्याला बरोबर सेट केलं आहे. तर बघा, लाडूबाईची लिपस्टिक झाली आहे लावून. तर थोडंसं ॲब्रो असे लाईट वाढत होते, तर रावणनी बरोबर छान त्याला शेप दिला आहे. माझे मिस्टर पण म्हणजे करते असं नाही, त्यांनी शेप दिला आहे. म्हटलं चला करा थोडी माझी हेल्प. मग मी पण थांबून गेली आहे तिथे. त्यांना पहिले ॲब्रोला, मग मला लावायचा तिला पावडर. तर मी तिला पावडर लावून घ्यायच्या आधी म्हटलं तुम्ही थोडं क्लिअर करून घ्या. त्यानंतर मी ॲब्रो केल्याच्या नंतर रावाने मी तिला ब्रश केला आहे, म्हणजे सेट केले आहे मी त्याला छान. बघा, म्हणजे खूप काळजीपूर्वक मेकअप करणं काही अशी लोक म्हणतात एवढे पैसे घेते तेवढं मेकअप करणं खूप अवघड आहे आणि खूप त्रास म्हणजे भरपूर टाईम लागते. तर मग त्या टायमानुसार पैसे घेतात. त्यानंतर केलं आहे मी ॲब्रो ब्रश छान सुंदर असे ओरिजिनल वाटले पाहिजे असे, आणि ब्रश केल्यानंतर बरोबर असं वाटते की आपले रिअल ॲब्रो आहे. तर मी पण तसेच करून दिले आहे लाडूचे. लाडू बघा माझ्याकडे कशी छान गोल गोल बघते, मोठे मोठे डोळे दिसते. म्हणजे तिचे पप्पा आपली मुलगी होय की नाही म्हणून असे म्हणते, तिची मजा घेत होती. पण ती म्हणते मी आहे ना. तर मी त्यानंतर मी लाडूला लावून दिला आहे फेस पावडर. तर बघा, लाडूबाई छान स्माईल करत करत मेकअप करत आहे ना.
मग तिला फेस पावडर लावून दिला आहे मी. त्यानंतर आपण लावला आहे ब्रशनी छान पावडर मेकअपचा, जो आपण मेन फायनल मेकअप झाल्यानंतर आपण जो पावडर लावतो फेस पावडर, तो पावडर लावून घेतला आहे मी लाडूला ब्रशनी छान सुंदर. आणि लाडूची स्किन खूप सॉफ्ट असल्यामुळे तिला मेकअप बरोबर परफेक्ट बसला आहे. मला डबल करायची काहीच गरज नाही पडली आहे लाडूला. तर बघा खूप छान अशा प्रकारे मी तिला पावडर लावून घेतला आहे ब्रशनी. ब्रशनं लावला की असे उमटत नाही, धब्बे धब्बे नाही तर कुठं लागते कुठं नाही लागत. तर मग आपण तो त्यामुळे मी ब्रश लावून घेतला आहे. हा मीच ब्लॉग एडिट करत आहे, दुसरं कोणी नाही. तर तिला बघा नाकात छान खडा घालून घेतल्यानंतर तर तिचा नाकातला खडा म्हणजे लागत का बरं नव्हता, तर तो आहे डायरेक्ट घुमवणेवाला पेच आहे भोरतीला. म्हणजे डायरेक्ट असा टाकला आणि दाबला तसा प्रेसवाला नाही आहे, तर त्याला आहे आळ्याचं घुमवावं लागते. तर फायनल त्यानंतर तिचा कसा घालून झाला एक खडा. तर त्याला म्हटलं फायनल लाडूचा मेकअप झाला होता चेहऱ्याचा, मग आपल्याला करायचं होती हेअरस्टाईल. तर हेअरस्टाईल करायचं होतं तर म्हटलं त्याला आपण तिच्या आधीच केस म्हणजे सरळ करून घ्यायची. तर ती बसल्यामुळे तिचा ड्रेस झाला होता गोळा. तर बरोबर मी हेअर छान सरळ करून घेतली आहे सुंदरपणे आरामाने. आणि मग लाडू लागतं तर बस लाडू तर मस्त म्हटलं थोडं चेअरवर मला काही जमत नव्हती, तर मग थोडीशी तिला तिची मी हेअर छान नीट मोकळे करून घेतले आहे सुंदर. आणि मग सेंटरमधून भाग काढून घ्यायचा, तिला मला बन लावून द्यायचं होतं. तर छान सेंटरमधून भाग काढून मी 2 साईड काढून घेतली आहे तिचे. मग आपण तिचं फायनल सुट्टा घालून घेतात. तर अशा पद्धतीने लेकरांना त्रास पण नाही होत आणि त्यांच्या हिशोबानेच करायचं. तर बघा असं सुंदर एकदम म्हणजे टाईट पण नाही घालायचं आहे, कधी तिला त्रास नाही झाला पाहिजे. त्याचं आपल्याला थोडं लूज घ्यायचं होते. तर बघा मी छान अशी सुंदर मस्त हेअरस्टाईल केली आहे तिचीवाली. बन घालून दिला आहे म्हणजे एकदम प्लेन नको म्हणून थोडं काहीतरी असं वेगळं केलं आहे. सेंटरमधून छान 2 साईडनं कर्स काढले तिचे आणि मग सुट्टा घालून तिला बन लावून द्यायचा होता. तर बघा आणि म्हणजे मी तिचे केस वॉश आधीच करून ठेवले होते, तर मग ते गुंता नको व्हायला. तर मग मी रात्री ऑइल लावून घेतलं होतं. म्हणजे ऑइल लावलं की तिचे केस म्हणजे जसे तसे आणि सॉफ्ट होते आणि तिला त्रास पण नाही होत. तर मग फायनली आपले केस झाले सेट करून सुंदर असे. मग त्याला आपण गो लावून घ्यायचं आहे बन. तर बघा तर बघा किती छान असं सुंदर मस्त सुंदर. आणि लाडूचे केस वाढले छान. सगळेजण म्हणतात तिचे केस कशाला वाढवतात. तर बघा आपण कोणत्या प्रोग्राममध्ये गेलं की म्हणजे आता मुलगी आहे म्हणून वाढवते, मुलगा असता तर खरंच वाढत असते का नाही ना.
आणि माझ्या रावांना तिचे लांबच हेअर आवडते, त्यामुळे आम्ही तिचे हेअर म्हणजे जास्त लांब नाही करायचे, पण जेवढे तिला म्हणजे जपेल तेवढे आपण ठेवायचं, माझा असा प्रयत्न आहे. तर मागे तिचे केस कट केले होते, तर आता जेवढे तेवढे झाले आहे तिचे केस. तर बघू आपण, म्हटलं नंतर उन्हाळ्यामध्ये कापून घेऊ, तिचे सुट्ट्या लागल्या की तरी ती नाही म्हणते. तर म्हटलं चला तिच्या हिशोबाने आपण करूया, तर वाटले तर कट करू, नाही तर मग राहू देऊ, लांब होऊ देऊ. तर छान अशी सुंदर हेअरस्टाईल करून घेतली लाडूची मी, बघा. म्हणजे एकदम स्किप नाही करू शकत, कारण की सगळं पूर्ण ब्लॉग जो आहे तो कामाचा आहे, म्हणजे असा बिना कामाचा काही आहे नाही तो ब्लॉग, म्हणून त्यामुळे जास्त स्पीड पण नाही अडवली आणि स्किप पण नाही केला, थोडाफार केला आहे, नाहीतर तो 1.5 तासाचा झाला असता. तर त्यानंतर मग तिची हेअरस्टाईल सेट करून झाल्यानंतर मी घेतला आहे बन लावून. तर बघा छान अशा प्रकारे बन लावायचं आहे. तर म्हटलं चला रावांना तुम्ही थोडं बो घ्या, म्हणजे मी तिला रबर बँडने छान असं फिट करून घ्यायचा, म्हणजे केस इकडे तिकडे निघायला नाही पाहिजे. तर बघा मी फायनल दाखवते तुम्हाला कसं करायचं, तर बघा. तर बघा माझ्या रावांनी लावला आहे पण छान असा सुंदर. असं टाईट, एकदम टाईट पण नाही लावायचं, म्हणजे तिला त्रास पण नको व्हायला. तर अशा प्रकारे छान लावून घ्यायचं आहे, म्हणजे केस पण नाही सुटणार आणि निघणार पण नाही. लाडू बघा आपल्या पप्पासोबत छान गोष्टी सांगत होती आणि मी आपलं काम करत होती, म्हणजे तिच्यासोबत बोलत पण होती, म्हणजे तिला बोर नाही झालं पाहिजे यासाठी आम्ही दोघं पण बडबड करत होतो मधामध्ये. तर बघा छान असा सुंदर बन लावून दिल्यानंतर मग आपल्याला लावायचा त्या बनवर गजरा. तर बघा छान मी असा रेडीमेडच घेतला होता, खूप सुंदर होता, मस्त हा गजरा. तर बघा फायनल लुक म्हणजे असा गजरा लावल्याच्या नंतर हेअरस्टाईल बघा वेगळीच दिसते, छान सुंदर अशी. मग गजरा लावून झाल्याच्या नंतर तर पडला नाही पाहिजे यासाठी आपल्याला त्याला UP-न लावून घ्यायचे आहे. तर बघा छान UP-न लावून घेतल्या की म्हणजे ते गजरा पडत पण नाही आणि छान प्रकारे असा सेट होऊन जातो. तर बघा मी तसं त्याला छान सेट करून घेतला, इकडून तिकडून पिना लावून घ्यायचे, UP-न पण लावायचे आणि 2 साईडनं 2 साध्या पण टिवटॉपच्या पण पिना लावायच्या आहेत. बघा सब बच्चे मेरी चॉकलेट्स खा गए, कल मेरा बर्थडे है, चॉकलेट्स दिला दो। मेरे पास इतने पैसे नहीं है बेटी, हम कल आके ले लेंगे, ठीक है? आपके 9,500 हो गए। एक्चुअली अभी इनकी जरूरत नहीं है, मैं अगले हफ्ते आके ले लूँगी। एका झटक्यात पळतो, मोठा जोरानं झटका मारते. हो हे असं नाही का कशी घुमते ते सारखं असं हे ना, जेव्हा असं असं करतो ना आपण हे असं मस्त आराम घुमायचं, हे असं घुमवलं का तुझे ते मंगळसूत्र ते गळ्यातलं गळ्यात सगळं बाहेर आरामात घुमशील. नाही चेहऱ्याला लावून दिलं. हो ते मटकाची जास्त राहायचे तिथे. एवढं तर सहन कराच लागेल शेमणी मॅडम. रडाचे नाही, रडाला का पूर्ण मेकअप आहे. स्ट्रॉंग राहायचं. तू रडली, मला टीचरने सांगितलं तू आहे मी आहे. कशाला रडली? रागवलं म्हणून टीचर ना?
ए बाडी तिकडे घाल ऋषी तारे खड्ड्यात. हे घालावं नको हे. द्या त्याला, मी आणून देतो. येताना घेऊन जाऊ ना. फायनली लाडूचं बन झालाय तयार, म्हणजे आंबाळा झाला होता तयार. तर आपण मोठं वीक आणलं नव्हतं, तर लांब वेणी घालून म्हणजे आंबाळा घालायसाठी वीक आणलं नव्हतं, तर मग आपण सारं म्हणजे इझी आंबाळा घालून दिलाय. त्यानंतर घालून दिलाय लाडूला चोकर घालून दिलाय. त्यानंतर लांब नेकलेस पण घालून द्यायचा होता. तर बघा छान सुंदर, आणि त्या आपण तो पण घालून दिलाय. त्यानंतर लावायचा होता मांगटिका. तर बघा छान सुंदर असे मांगटिका लावायचा होता. तर याशिवाय त्या डान्सला म्हणजे त्या लुकच नाही येणार. तर बघा छान सुंदर अशा म्हणजे त्याला आम्ही आणलं होतं रेडने, तर त्याला काही हुक होते नाही होते. तर मग आम्ही म्हटलं चला म्हणजे तिला त्रास पण नको, तर आम्ही काय केलं, काळा धागा होता त्यामध्ये आम्ही त्याला अटॅच करून बांधून घेतला आहे. आणि तो दिसला पण नाही, खूप सुंदर दिसत होता. आणि तिला त्रास पण नाही झाला, तिनं म्हणजे हरवला पण नाही पाहिजे, नाही तर मग आपल्याला पैसे भरून द्यावं लागते. तर बघा छान सुंदर असं लावून घेतलं आहे, मस्त तिच्या पप्पांनी बांधून घेतलं आहे. अशी टेक्निक म्हणजे कसं त्याला हुक नव्हते, तर मग त्याला आपल्याला सर्कल असं राहते बांधण्यासाठी, तर मग तसं केलं आहे. आणि नक्की तुम्ही पण ही ट्रिक यूज करा, खूप छान आहे. आणि त्रास पण नको मुलांना, आणि एका विचारा दाबीना लावायची गरज पण नाही. तर बघा छान अशा प्रकारे मस्त सुंदर लावून घेतलं आहे. लाडूची तयारी वगैरे करून घ्यायची अशी. फायनल तिची तयारी आटपतच आली आहे. तर बघा शेवटच आली आहे. तर तयारी आटपली, लाडू स्कूलमध्ये जाणार. मग स्कूलमधून आपल्याला परमिशन नाही, टीचर व्हिडिओ पाठवणार. तर त्या व्हिडिओत आपण तिला शूट करायला सांगितलं आहे मी टीचरला, तर ते शूट करेल. तर मग त्यानंतर आपण बघू, असं जर आपलं काम आहे. कारण की तिथे पॅरेंट्स लोकांना परमिशन नाही, स्कूल खूप मोठी असल्यामुळे, आणि छोटे मुलं मग आई वडील बघितलं की रडतात त्यामुळे. तर बघा लाडूला छान बांधून देते आहे दोघं पण, आम्ही मस्त म्हणजे मदत करत आहे. त्यामुळे मग भरपूर लवकर असं होत आहे लाडूची तयारी सुंदर. तर बघा छान तिचा मांगटिका वगैरे लावून झाला आहे सुंदरपणे. मी ट्राय केलं पण मला काही जमत नाही होतं. प्रियलच्या पप्पाला जमलं. मी भरपूरदा ट्राय केला तर माझ्या हातून सुटूनच जायचं, त्यांना माझ्या हातचं काही आवडलं नव्हतं, तर मग ते स्वतःच लावत होते. तर बघा शांत काय नका फायनल झाला आहे बांधून छान मांगटिका असा सुंदर प्रकारे पद्धतीने. आणि लाडूबाई खूप सुंदर दिसत, परत माझीच नजर नको लागायला माझ्या बाळाला. चला बघा फायनल छान झाला आहे लाडू सुंदर, मांगटिका वगैरे फायनल बांधून झाला आहे आपला. तर बघा बेटा उभी जा, करो उभी. अजय होतं ना पटकन आरामात घे. त्यानंतर लाडूला करून घेतलाय उभं. लाडूचा ड्रेस पण छान सेट करून घेतला आहे, म्हणजे खालीवर झाला होता, तर रावांनी सगळं व्यवस्थित केला. तर मग फायनल लुक तर लाडूचा झाला होता. तर आपल्याला लाडूला थोडा फेस पावडर लावून दिला, आणखी म्हणजे लाईट नको व्हायला. तर तेवढ्यामध्ये रावांनी छान तिचा ड्रेस वगैरे आहे म्हणजे सुंदर इकडून तिकडून जे निघला होता तो व्यवस्थित बांधून करून टाईट करून घेतला आहे. तर बघा फिरायचा आराम आता. हा डान्सच्या वेळेस आरामात फिरूशी. मग
चंद्राची टिकली, चंद्राची चालत नाही ना, गाला लाल करत पाहिजे मागच्या. दुसरा हार नाही का आवडला मोठे काऊन का प्रॉब्लेम आहे हाराला? असे गालाला ब्रँड तर लाडूला लावायचं आपल्याला टिक्का आणि गालाला पण थोडंसं असं लाल पिंकिश करायचं होतं, तर ते ब्लेंड करून घेतलं बघा मी छान असं हाताने. खूप सुंदर दिसत होता. तर बघा फायनल लुक खूप छान दिसत आहे लाडूचा आणि लाडू खूप छान दिसत आहे. तर लाडूच्या प्रमाणे मनाने तयारी झाली. तिला लिपस्टिक खूप आवडते, तर तिच्याच मनाने आजची तयारी जो डार्क मेकअप खूप आवडते. तर बघा खूप तिच्या पद्धतीने डार्क मेकअप म्हणजे डार्क मेकअपमध्ये तिला लिपस्टिक डार्क आवडते. तिचं फायनल छान बघा कशी छान मटकत आहे ती तयारी झाली आहे. थोडंसं चला मग पिंकिश असं पावडर लावून घ्यायचं आपल्याला. तर मग गाला छान ब्लेंड करून घेतले तर लुक येतो. तर बघा लाडूबाई हुशार. लाडूबाईचं झालं आहे. तर मग कसे राव माझे मिस्टरना सॉक्स घालून देत होते, शूज घालून पाठवायचं होतं. तर बघा सॉक्स वगैरे घालून ते छान सुंदर मस्त हसत हसत सगळं तिने मेकअप केला आहे. आणि ती बघा कशी छान हसते मटकी. सरस्वती माझी मुलगी चंद्रकोर लावून दे करायचं पूर्ण वेगळं करून द्यायला लावून देतं का होतं नाही त्याच्यात बोल आई करून बघ नाही ते टिकली लावलंय. तर आपली राहिलं होतं लाडूला टिकली लावायची. तर मग आम्ही लावून घेतली आहे टिकली लाडूची. तर बघा छान अशी पॉईंट लावायचे ते वाईट आणि असं लंबा टिक्का लावायचा होता. तर मग माझ्याकडे वाईट गंध नसल्यामुळे मी तिला लावून दिला. अष्टगंध छान सुंदर बघा सुंदर आणि टिक्का पण छान जमला आहे तिच्यावाला. असं काही नाही म्हणजे आपल्याकडे काही वस्तू नसल्या तर त्या आपल्या घरातल्या वस्तूपासून आपण तिचं म्हणजे मी तिची भरपूरशा गोष्टी अशा तयार करून घेतल्या तिच्या. म्हणजे काही आपल्या प्रत्यक्ष अशी काही बाहेर दुकानातून आणली पाहिजे त्याशिवाय आपलं काम होणार असं काही नसते. जसं आपल्या घरात आहे त्याच प्रकारे आपण तिचं म्हणजे मेकअप करू शकतो. भरपूरशा गोष्टी आपल्या घरात सुद्धा राहते. तर लाडूची फायनल तयारी झाली आहे. तर मी तिला ते वाईट पॉईंट काढायचे होते तर ते पॉईंट काढून दिले. थांब कशाला घाबरते ग? नाही टाकू तुझ्या डोळ्यात, मला पण काळजी आहे ना. शाळेची कपडे काय त्यानंतर आलं होतं फायनल लुक झाल्यानंतर आपल्याला आखरीलाच लावायचं होतं काजळ. तर बघा काजळ पण छान ब्रॉडमध्ये लावायचं होतं सुंदर. मी एकदम असा भयानक ब्रॉडमध्ये नाही लावला आहे पण लावला आहे तिच्या तयारीला सूट झाला आहे त्याच प्रकारे लावून घेतलं आहे मी. तर बघा
टेन्शन नाही यायला. चलता है पप्पा. चलता है, हमको भी चलता है. कंपोस्ट काय द्यायचे? कंपोस्ट जेव्हा टाकायचं आपल्याला आले होते लाडूचे पॅच लावायचे. मला नंतर म्हणजे लगेच लक्षात आलं तर बरं झालं. ते पण लावल्याशिवाय तो डान्सला म्हणजे पूर्ण नाही असं, म्हणजे तिचा मेकअप जो आहे तो पूर्ण नाही होणार. त्यासाठी मस्त छान असे पॅच लावून घेतले आहे. ते मिळाले म्हणजे तिथून आणले होते मी. तर बघा छान असे लावून घ्यायचे. तुम लोगों के आराम के लिए मैंने हो गया इसका? हो गया 45 जाए. एवढा मोठा व्हिडिओ बनवला तरी राहील का? पडला नाही पाहिजे ना. हे घेऊन यायची ना बडा व्यवस्थित. दोन नाही हे इकडे वरती यायला बरोबर वरत करायला काढ काढ तरी काढ. नाही युपी मध्ये हेच आहे. लागत नाही ना, उभीच राहते. हे कशी लागली? हे इथं पाहिजे. ती अशी पिन घे ना, अशी वाली. नाही लागत, ते उभी राहायची, तोंड काढून राहते ना. हे कशी लागली इकडचं? तिची पिन वेगळी होती, याची पिन वेगळी आहे. अशी लागते. बोललो नाही पाहिजे, पैसे लागत नाही पप्पा. भाई भाई हे 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 हरप चलते. हे नाही, हे हरप नाही भाई. ओके नाही मागायचं नाही. आपण रेट नाही आणला ना. हे मोठी होईल. छोटे आहे ना, आहेच ना. त्याच्यातच आहे बघा तुम्ही. ये बाबा बोलू काही वाली. फारवाच नाही माझे फ्रेंड्स, तेच टिकले. माझे राव म्हणे की चल झालं, वेळ झालं. बॅग घेऊन सगळे रेडी होते आणि लाडूचं लावायचं होतं टिक्का. तर मग लाडूचा आपण टिक्का लावून घेतलाय छान लांब असा. आणि ते वाट पाहत होते चल चल करून. तर लाडूचं काही होत नव्हतं. तर मग म्हटलं चला ना थोडंसं फोटोशूट करून घेऊ लाडूचा आपण. तर बघा आपण तिचा फोटोशूट केला आहे. तर तुम्हाला यामध्ये बघायला मिळणार फोटोशूट कसा केला आहे आपण. तुम्ही बॅकग्राऊंड घालून खातं पण थोडी टिका इथं म्हणतात. हा इथं हा बरोबर सुन जाऊ ना. ओके ओके असं टिका पकडून घ्या. ना असं ठीक बघा असं मोठी नाही पाठी. लंबाई नाही केलं ते वॉटर टोप बी नाही केलं त्याच्यावर. तीन टिक्के आहे ना, तीन नाही तीन राहते. दूर दूर दूर. हा
काढी घे ना का मोठी मोठी आहे चांगली त्याच्यावर गंध आणून ठेवायच्या घरी तर आणून ठेवत गंध ठीक आहे एक मोठा खालता सेंटर एक काढलो चलो फोटो काढ ना त्याच्यावर पडद्यापाशी का इथं मारते का पिन थांबा हो ते टाईट शोल्डर उतरत आहे ना इथं बघ डायरेक्ट टीचर पास सोडून देशील ना जाऊ दे ठीक आहे ज्यावेळी देते अशी हा मार देते हे नाही मारलं चेहऱ्यावर मारू का ते सर हा हे सोन्याचं एक गजरा गेलेली आहे त्याच्यावर डोळे बंद कशाने केले करावं दे. तू व्यवस्थित उभी राहा. नाही माझा ते चुप कर. लावून घे हे नाही बाबा. इथं राहिलं. हे कर आपण. पिंजरा लावून ठेवायचं. तसं नसते ना अरे असंच असते ना ते हे डोळे बंद त्याला कर. पाहिजेसाठी येते असं डोळे बंद कर. वरचं कर डोळे बंद कर पुढे जाईल डोळे बंद कर. हे नाही राहत. वरचा मला पकडलं जा वर तोंड मध्ये कर धुवून मारतो अशी एवढा इकडं मारतो इकडे मार बघा बघा बोटं निघाला हसू नको हसू डोळे उघडू नको प्रिया गाडीवर थोडंसं वाटते जे एका डोळ्याचं हा है ना अशीच राह अशीच राह अशीच राह नाही नाही हे एवढ्या मागाचं घेऊन काही फायदा नाही झाला माहिती आहे पूर्ण पुतला इसून घे पूर्ण नाही ना रे चांगलीच ते क्लिअर काय फक्त हा बिझनेस लागला नाही थांब ना पिठा 5 मिनिटं उद्या चांगला नाही लोटून निघा मग मेकअप उतरून जाईल चालेल रोड लोक बुडू ना म्हटलं तुला ते लाईन नाचत लावलं ना तर मी रेडिओ तुला घेऊन जासाठी गाठी ना पिन लाव ना कर उघड खाली बंद कर पिया घुमी तो पडला पाहिजे ना हा पिन लावता समोर ते पकड असं वजन आलं याच्यावर असं बाहेर नको काढून द्यायला
परफ्यूम गिफ्ट मारून देतात मी. त्याच्यावर झाली 8 वाजता. फोटो काढ जाऊ दे. ये रे फोटो काढ. ये बेटा ए बेटा ये ना. कोणती केली आहे इथे? इथे असं बशीला कोट्याला. कोणत्यामध्ये सांगितलं? हा गुड. अस्सी जाऊला थोडेसे असे असे, असे. हा हे सरळ बिलकुल. आहेत ते. हा असं गुड, करत गुड. असं. एक कर व्यवस्थित तिच्यावर. हा होल्डर वरचा शोल्डर. पोपडी उघडून सांगी स्माईल. खालता बघ थोडी. हा बस. तुझं नाव बोलते. यस 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 तशीच राह. हा? नाही ना रे थांब या, चालेल. साधे का थांबे साधे जवळून हा गुड गुड पाहिजे थांबे. तर बघा हा आहे अशा प्रकारे लाडूचा फोटोशूट करून घेतला आहे. तर बघा सुंदर असे छान छान फोटो काढून घेतले आहे. तर बघा तुम्ही जायच्या आधी म्हणजे स्कूलमध्ये आपल्याला काही परमिशन नव्हती तर मग आपण घरूच काढून घेतले आहे फोटो छान प्रकारे मस्त सुंदर असे. तर लाडूने पोच पण खूप छान छान दिले आहे. तर फायनल तिचे फोटो काढून घेतले आपण पूर्णपणे. तर मी बघा फोटो भरपूर फोटो आहे पण मी जास्त ॲड केले नाही आहे. तुम्हाला बघायला मिळायला पाहिजे की तिची फायनल लुक असा तयार केला आहे. मी खूप सुंदर तयारी करून दिली आहे तिचीवाली आणि खरंच खूप छान तयारी जमली होती. तिचा लुक खूप छान दिसत होता. तर अशा प्रकारे मी तिचे फोटो काढून घेतले आहे. ब्यूटिफुल. तर फायनली आपण लाडूचा आता डान्स बघणार आहोत. तर बघा लाडूचा डान्स किती छान आहे. असं सुंदर मस्त लाडूचा डान्स चालू करते. तर बघा Mama
Farwa.
अरे नेवी ऑफ Come on,